या बाय आता आपल्याला ते बकरू कापायचे ना हा मग ठराविक लोकांना जावं सांगितलं ठराविक मी तुम्हाला ठराविकला पण नका सांगू तुमचे मित्र तसेच आणि पाहुणे तसेच आहे. त्याच्याला ते ना काही ना आले का ते मुख्यमंत्री म्हणलं का आज हे पिऊन येते तुला सांगतो हा त्या मागच्या टायमाला नाही का ते याला बोलवत गांजाला गांजा चेटीत मुतला इथं काय तमाशा केला होता का बाई खरंच? गडी एवढा एवढा चेटीत मुतला हा ना बाई हा प्यायचं सूट नाही. पिसत आण बरं तर वाढ ना त्याच्या पुढे जाईना अर्धी पुढे मटण खाल्लं होतं ना तर खाऊन दे पण जी बाय वाढाय गेली काय काय खालू वर पाहता हा बाय वाढाय गेली बरोबर जे काम करत जातं जात्र आपल्याला कार्यक्रम गावात करायचं मग मळ्यात बरं अहो दसरा गावातून काय माहित कशाला अरे कधी मळ्यातच करू आपण एखादी जागा खाली काऊन पण असं मोजके पाहून लावले येतात आपल्या गावाला मोजके ना बरं गावात आहे ना ज्याला आंबत ते बसते ज्याला आंबत नाही ते हा, बरं एक आता ते तुला सांगतो आता ते बोलू नाही बोलायची पळायली आता तू बाबरावर सांगत लागणार आपल्याला हा. मागच्या टायमाला बाबराला नाही नाही ते बाबराला सांगू अरे नाही रे मा मित्र ऐकून घे ना झाली गलती ते ऐकून मागच्या टायमाला बरं जेव्हा मी त्याला एकला सांगेल ना तू 9 मास घेऊन आला तुझ्या मला त्याच्यामुळेच नाही तो सांगू मला जत्रा जत्रा ते मग किती जत्रा आहे का मी अहो त्याचं बोकडं असलं तर बोलतो खाय तुम्हाला कधी हा कधी बोलेला मला अजून नाही कधी वाटलं आणि त्या दिवशी कोंबडी जत्रा होती कोणाला नवरा बायकोनी खाल्लं कोंबडं ते हा ना बघा ना दोघांनीच खाल्लं हा तरी मला वाटलं हा मला बोलीन मी त्याला उठी मारे राम राम घातला हा. नाही बोलला तू नाही नाही म्हणलं काय धावपळ नाही म्हणा पाहुणे यायचे धावपळ काय पाहुणे यायचे म्हणा काय ते पाहुणे मागून माहिती झालं ते कोंबडीचे पिसाड पडून दारा पुढं तुम्हाला सांगायचं राबेल सांग बाबराला नका सांग ते काय ती खाजी नाही माळ तरी अबे आता आपली काम नाही येणार ते आता बाबरा जाऊ दे मित्र मावाला पण मग तू पुढे ऑर्डरची मला सांगतो मग काय ते फुकट खाऊ ये त्याला कुठं सांगायचं हा ते तुम्हाला काय आणणार पण नाही क्वार्टर सुद्धा नाही आणणार आहे हा? फुकट खाऊ येतो बाबा लिंबू कांदा जाणी ना तू आणेन का तुम्हाला वाटतं आपल्याकडे नेवती बाण नाही का त्याला आमंत्रणच राहत पण तो काय करायचा लिंबू खिशात ठेवायचा त्या कार्यक्रमाला लिंबू दाखवायचा ते लिंबू तर तुला मग तो म्हणत जेवण जाई ना मग हा त्याला लगेच जेव्हा भेटायचं तसं हाय करीन ना बरोबर हा मग जाऊ दे मरते मोजके पाहून सांगू आपण माझ्या बहिणीला त्याला सांगितलं होतं. करू ना करू ना मग त्याला सांग 50 माणसं स्वयंपाक करायला लय जेव घालायचे थोडे घालायचे बाई उन्हाचे किती भाकरी तापा लागायचे तुम्हाला काय सांगाल तुम्ही सारखं सांगता नाही काय पिलं का आता ते माग ते पिलं कांग नाही पिलं हा पण त्याला नातना जाणं सांगते वाडा पिशी येऊन द्या पिशी येऊन द्या पिशी येऊन द्या आणि अटकलं मटण इथं नाड्यामध्ये तर खाली जायना वर जायना त्याला आता चावायला नाही का? काय करायचं काय करेन हा आटकन नाही तर काय होईल शेवट पोरांनी पाणी ओतलं पाणी वरून नाग दाबून तो ते फेकलं बाहेर हा ना हा एवढं हलव सर खाते काय हलव लोक अरे हाय पण त्याला लागतच पिसं मग आता काय करायचं चला मग आता तयारी तर करू ना मग हा तयारी. पण एक काम करायचं एकाला माहिती झालं की जत्रा आहे का 10ला माहिती झालं 10 झालं का 50 झालं माहिती बरं मग त्या दिवशी त्या मागच्या टायमाला आपले पाहुणेला खांड नाही आलं खांड मग ते मोठे आंबे खायचं का? हा खांड नाही आलं वाटलं खांड हा बाई, हा ते मोठे आंबे खायचं नाही बरं तुमचं पार घाम झाला बाकी मग बाई एवढं भाकरी खाते बसलो म्हणा जाण्याचं नाही आणि आपण एवढा खर्च करायचा तुम्हाला काय तुम्ही वाटर बसून राहते कोणी आलं घे जेवून आता म्हणायच लागत एवढं अंदाज पाहिजे इकडे काय आहे अरे इकडे. ते फक्त तू उठून देते ते घरी हा ते एक खांड खावाय ना पण म्हणजे फक्त उठून देते ते ना मग चला ना आपण तयारी तर करून घेऊ. काही लोकांना हाड आले ते आमच्या काय होता ना जेवढा थाटभर रस्ता द्यायची एवढं खांड टाकायचं त्या खांडा काढता तो रस्ता 14 थाट रस्ता केला 14 थाट रस होते का घे? रस्ता पिता 14 खांड खाली बाकीचं तुकडे नाही मला काय हाड आहे खायला बोले त्याच लोक तुम्ही त्या बाबरावला फोन जर केला ना 3 दिवस जाऊन नाही आपल्याला का बरं फोन लावून हाय का गेला पुढं हा. नाही तर मग गेला नाही का देवाला अरे तो पुढे जाऊ देत वर गेला ना वर निघा बागा तर म्हणलं का मटाने लगेच खाली येते हा का अरे खाली जायला म्हणलं बाबरा मटाने पण वर येईन मला कधी होते मग चालेल खोड माहिती हॅलो काय रे हा बाबूराव आज आपली कंदुरी बघा कुठं रे गावात नाही दिली इकडे मला दिली आमच्या खाली अरे गावात राहायची ना हे गावातले लोक येतात काय ते मग काय दारू देते बळत बसतात कोणाला उठतो यायला माग गाडी गोडा नाही एवढं लांबकच काय येऊ रे हे कोणतरी गाडला देऊन यायला पण मी नेमकं आता शिन्नरला येईल रे जाऊ दे नसन जमत तर. नाही रे शिन्नरला येईल रे. अरे अजून लय टाइम आहे कार्यक्रमाला किती 2-3 वाजतील का आता सीता बकरू कापाय नेली बरोबर अरे मग लय टाइम आहे मग तर मला काम आवरून येतो मग हा आणि या बाई लय पिऊ नको हो. नाही नाही आणि एकट्याच ये तू हा का मागच्या टायमाला आले तो 9 माणसं अरे बरे तू अंदाज करायचा रे 9 माणसं आहे ना म्हणजे 9 18 भाकरी करायला लागत काय झालं ते रे ना त्याने मला ना दारूची पार्टी दिली ती
म्हणजे त्यांची पेन्शन इकडे दुसऱ्या हा मग ते म्हणलं मग चला जेवायला पण. नाही किती झाली गलती आता नको तसं करू. बरं आता नाही आणणार कुणी. एकटाचे काय बेल आणू का नको रे मी काय होतो हा? वहिनीला घेऊन ये. तिला सेपरेट फोन करा तुम्ही शिकणार नाही. अरे तुझा नंबर नाही माग आहे नंबर घे मी सांगत घे. सांग नंबर घे नंबर घे. सांग 97 97 63 63 52 52 46 46 49. 49. हॅलो हॅलो कुठे वहिनी? घरीचे भाऊजी बोला ना. अगं आज कारण आहे आपलं. तुम्हाला माहिती ना मी खात नाही. अगं तू खात नाही तुला दुसरी शेवभाजी करू वांग्याची भाजी करू हं. पण ये बा तू मग तुमच्या भावाला सांगितलंय का? सांगितलंय पण मग तो म्हणे तिला फोन करा म्हणलं तिला घेऊन ये. तू असली ना तू जरा पिणं खाणं कमी करतोय जरा सांग. अहो बाई ते का मला आगत पण ते काही इज्जतीचा पंचनामा व्हायचं काम मी काही येत नाही त्यांनाच पाठवून देत. नाही वहिनी असं ना करू या तुम्ही. हा का? ते मागच्या वर्षी त्यांना लय राडा केला मग 9-10 मासे घेऊन आला पटी पियलं जेवणा पिसच वाढ बरं त्यानं काय केलं बाजी बरं तर प्लेचं ना आता तर असं सांगतो तिला ये द्यावा मागून लोकांना पिठलं करायची पळी आली माहिती का? हा ना मग काय ते असंच वांदवडे. तर मी काय म्हणते मग तुम्हाला काही टावेल टोपी साडी काय काही आणावं लागेल का? नको नको काय आणू हा ना? आणलं तर मागच्या टायमाला दर टायमाला काय बरं चाल. हा ठेव का मग हा येते ए, चाल बरं लागतं आता नको टाइम तुला पाहुणे सांगितलं आणि मी काय आलो किंवा मेवणं सांगितलं किंवा मेवणं नाही त्याला लावलं नाही त्यांना सांगितलं. मग आपलं गाव कोण त्याने मागे बापडे केला आपल्याला सांगितलं का? आपलं गाव कोण सांगितलं का तुमची जवळची त्यांना सांग. आणि एखादा तुला शेव आण कळलं गाजरा म्हणते खाती नाही नाही का? त्याला सवत करून काय ती हा मग शिव भाजी करून चालेल. ती जर असली ना एखादा रोड थांबतो हा बरोबर. चल पण भाऊजीचा फोन आलता. हे येड्याला फोन करते बाई. हॅलो फोन आले हे एक येडमाटाची बाई आमच्या वारी हॅलो, काय रे? हॅलो हा बोल. बोलता येतंय का? हा बोल. हा बोल का? त्या शिरपत भाऊजींचा फोन आलता का? हा आलतो. हा, मग ते काय त्यांचा कंदुरीचा का काय कारणाचा कार्यक्रम आहे? अरे त्याला गावात धरला तो म्हणून मळ्यात हं. ते उन्हाचं कसं जाऊ मी सांग बरं. मग ती काय लाळगळ सुटले का? अरे मग काय झालं 2-3 जण भेटले. हं. गाडी मग थोडी त्यांचा वाढत मुताड जाईल. प्याला. हा? ते 2-3 जण भेटले त्यांचा मुताड प्याला. त्याचं नाही पेलो दारू मग पेलो. तूच प्याला हा का त्यांची प्याला? त्याची पिऊ घेतली. हे देवा. 100 रुपये मला म्हणा. मग ते घरूनच बाटलीत मुतून येईल होते का? 100 रुपये मला म्हणा. कोणाला आणू नको मागतो येतो ना. लय जण आणले होते मला. हं. मग त्याची पिऊ घेतली आणि त्याने म्हणलं हा मग मी त्यांची मूत पिलो होतं म्हणा म्हणून मग आता त्यांची पिलो. मग जगाच्या लाज काजू त्यांना फुकाटचे खांड खायला आणले. मग त्याची पेलो आता त्याला म्हणलं मी मुतून आलो. हं. मग मुतायचं डिप्ट केलं तर बाहेर निघून आलो. अरे तुला लाज नाही लज्जाला आणि तेल नाही बज्जाला. मी काय म्हणते मग मी काय येत नाही. तुम्ही जा मग. अगं तुला फोन केलता का त्यानं? हा मला केलता फोन म्हणे वहिनी तू जरी खात नाही पण तू ये. हा काय? हम्म. मग जाऊ ना आपण दोघं बरोबर. मी इकडं मळ्यात येईल रे बाबा. माई मोटर चालू आहे. मोटर बंद करून टाकू आता. हा हा? मग जरा घरून चांगले कपडे बिपडे घालून ये बाबा. मी इकडं मळ्यात आहे आपल्या इकडूनच जाऊ मग. मी कपडे चांगले जाऊ जाईल यावर. हा ठीक आहे. येऊ का? हा चव आली याला चौकून. पहिल्याच पाका 2-4 जणांचा मुताड पिऊन घेतलंय त्यानं. त्याला चालायची सुध नाही राहणार आणि बोलायची सुध नाही राहणार आणि लाळ गळाल्या आणि बोलत होता. चवना चौथा. काय चल ना उठ. मी नाही येत रे बाबा. हा, चल मी नाही येत असं. चल. त्याला राग ये त्याच्या बायकोला त्याला तो अवतार पाहून त्याला राग नाही येणार का? काय नाही त्याला माहिती अरे बाबा. त्या नाही दारुडोस काटल्या मुळे तर मळ्यामध्ये कार्यक्रम तुला आणि तू तिकडे चालला परत इस्कोबा करायला. तो मागच्या टायमाला असंच केला येळकूट. मी काहीच बोलणार नाही तिला. फक्त तू वाढायला राह. मी जेवल गपचीप आणि तिथेच आराम करेल तर. चल चल उठ. काय तुला चव आली चौकून. उठ ग उठ ना. हं? उठ ग. लय भूक लागली जेवलंच नाही मी. तर एवढी काला डोसली तुला बसता येईना. मग आता काय करू झाले आता वाढवा मग काय करू रे. हम्म
काय करू गजरे हा. तो आता पायानं चालता येईल ना? हा मग तुला का उचलून घे म्हणलं का मी. हा ए बाया पुन्हा सोने बेडूक उचलून घेईन. चौवाली चौक आईची आवत असं ते शिका. शिव्या नको देऊ हा? बाबा तिकडे जर शेजारी जायचं असला बाहेर, ना, हा. तर तू इथं जाय तिकडे बाबा हा, वाडीत मग मी नाही येत. मग चाल मग हो. त्याला लाज वाटत नाही उन्हाचा किती कर झाला आणि कुशल डोस काटून आलाय. हा चालेल. ती एखादी क्वार्टर आणली असती तिकडे झाडाच्या आडुशाला प्याला असता मटण खाल्ला असतं घरी येऊस तर चढली असती. हे बकोळी इडून चढून चाललाय. त्या बकोळीने मागता मला नव्हता रस नाही म्हणून तू ना स्वतः वाढायला राहा. मग तू लायकी पाहूनच वाढलं ना तिने. तुला वाटतं जेवला बाब्या तरी तू 14 थाळ्या प्याला होता. तर नुसतं वाचायची हा वाचायची आणि नुसतं. 8 दिवस नुसत्या पोकांड्या हा उभ्या भीतीवर संडास बाथरूम मध्ये. मग काय हा निवळ मसाला बाहेर. लय तिखट भाजी बनवली तिखट. चिकट भाजी म्हणजे त्या चिकट भाजी मध्ये जेवढा खडा मसाला होता का एवढा सगळाच यायचा बाहेर त्या भीतींवर. मी काय मागं नव्हतं पाहत मी. काय म्हणते हा? मी पुढे पाहत होता मागं काय चालू ते मला नव्हतं हा माहिती. तुला मागच्या लोकांशी काय घेणं पडले माग काय चालत. तुला फक्त पुढचं पाहायचं ठरवलंय. हम्म. हा जातो का काय वय तिकडे लागला डरकाळ्या फोडायला. चाल उठ. चल. बरं आता ते मळायला लाव माझ्या आंब्याच्या झाडाखाली म्हणलं काय गं? तुम्हाला काय बी आवडेल ना तुम्ही बरोबर उडकीत जाशान. बरं चल. कुत्र्याला कसा बरोबर बकराचा वास येतो मधल्या तसं मधल्या तुला. मधल्या मार्गे जाऊ. हा चाल मधल्या चाल नाही तर वरच्या चाल नाही तर काबे खालच्या घ्या चाल. काबे त्यांच्या वावरातून हम्म. तो म्हणून वरल्या आंब्याखाली. हा चाल चल. उठ. काही पंचनामा चालवलाय का सारे अख्खे वावर मला पालथे घालायला लावले तरी मला ते कारण सापडा ना. वाय बारिया मी काय म्हणतो दादा, हा एक फोन कर पाय बरं झालं. कोणला आणि तू मग कर. मी करू का? हा कर तू. बरं सांग. मग आता तू चालला बाई मी तर थकून गेले. त्यांचा नंबर काढ बरं. नंबर काढ. अरे पितो का आला एवढी तुला सुध नाही तर. धर खाली टेक. हॅलो हॅलो शिरपत बाबराव अरे कोणत्या झाडाखाली रे? अरे पार जाम झालं उन्हाचं. प्रत्येक झाडाखाली येऊन पाहतोय काहीच दिसाना. हा वरल्या का कुठं काय पाहिजे आंब्याखाली? आम्ही तर आनंदाच्या आंब्याखाली. हा हा आम्ही दोघं नवरा बायको आहे. हे घर का बोल सांग. हॅलो हा भाऊजी कुठे येऊ कार्यक्रम का बेच्या? हा का ते मग आम्ही आनंदाच्या होतो. बरं बरं आले तिकडं आले. हा तुम्ही तिकडं लावून ना ते त्याच्यामुळे दिसाना ना. हा तरी कवाचा हा भोकड म्हणतो मला वास येऊ राहिला मला वास येऊ राहिला. हा कुत्र्याच्या पोटचा आहे पाका तो त्याला वास नाही येणार मग काय. नीट बोला तुला काय सांगू तू गपची बस तू इकडे ये बाई तिकडे तमाशा करायचा आणि तो इकडेच करी ना वय माग. तो असं बारा करेल. हा ठुते हा हा तो म्हणतो या तुम्ही तिकडं पुढं तिकडं काय पाहिजे आंब्याखाली? हा आयला भाऊ लय ऊन झालंय. मोबाईल तो लय थकलो मी आता. आणि तिकडे इड आता जाऊन आला तसं तिकडे जर जाऊन आला ना तर मग पाय. हा आणि तू तुला घाबर आहे मग. तो एका बुक्कीत बार गाड्या मुळे नीट राहील तुला एक सांगतो. हा तुला मग घरी आल्या जातील मग. बोकड्या हा माय उतरू दे मग पाहत तू उतरू दे. चाल सांग. निघ वय पुढं. बाबा जेवण आले वाटतं. हा जेवण आले का? हो ना. काय मग आहे तिला अजून माझा सोडे ना झाड द्यायच्या कार्यक्रमाचं ना काही खरंच नाही राहत. आता वाटायला सांगा लोकांची मला थोडी चालले. हा आलंच नाही आखाई. काय कर बे यांना बी चा उभं राहता येईना. एवढं लांब जायचं ना रे कार्यक्रम. हा? होते त्यांचे गप्पा. नाही एवढं लांब जाणार. बघत आहे बरं काय आणलं की काय आणलं पार्सल? काय आता परत तू म्हणा आणू नको काही. फोटो नाही अपेक्षा 1000 रुपये मी. नीट जरा नीट. फोटो नाही फोटो नाही. चल तू प्यायला चालला का आता? हा? मला भूक लागली चाल. आता काय करायचं? सांगा ना त्याला काय झालं काय भूक लागली मला पहिले जेवायला. आता 2-3 माणसं भेटले हा. तेव्हा चालू ना कार्यक्रम. वहिनी
एक गलती झाली मग गलती आता काय कोणाची गळती झाली? काय आला सगळं याला माझी मेवणे सगळं आले तिने आणली 10 रुपयाची आणि पेले सगळे पेले बघा बाया भाकर करत होते. बोकडे आहे का पण हा, सांगतो ना बोकडा मातीत गेला. मातीत गेला हा बोकडा मातीत गेला. अहो काय सांगू म्हणजे तुम्हाला? खड्डा होता तिकडे लय मोठा अहो, गजराताई, कापायच्या अगोदरच गेला खाली. अहो सगळं झालं त्याला वर बाहेर काढायचं, वर काढायचं. बाप्पा यांच्या. हाय कोण की हा. काय झालं, भाजी तयार झाली हा. जेव्हा दाखवायला गेल्यावर काळजाचा झाला मारला हा. झालं नंतर ना 5 दिला पलटी करून एक जणांना हा. मी वाजता पोहोचला ना देवाला मग जाऊ दे यांचं काय खरं आहे हो? लोकांनी ना पीस खाली येतो मातीतले मातीतले पीस येतो खाली परत गेला का एक दिवस तर याचं जातो का तिथं? आता त्याला माती खायला लागेल नाही काय? खाईन तो हा? त्याला माती पहिलीच माती खायली. माती वाळली सर ना पण काय पिस असेल हाडकं बिडकं. आता खाऊन टाकेल बोला का ते 4 दिवस सापडले तर पाहिजे तुला वा घरी. ए बाबा काय नाही राहिलं निघा. मला तुम्ही ना मनापासून कारण नव्हतं केलं. समजा काय मनापासून अरे गपड्या बाबा त्यांनी देवाचं केलं तू तरी काय मध्ये मध्ये देवाला देवा पावणार नाही पावणार नाही. बरं आणलं का तुम्ही लोकायला जेवायला बोली द्या काय पार्सल आणलं का तुम्ही तिकडे वाद करत्या काय आणलं का काय तुला रताळा देऊ का पावले आता? थोडं दे ना, थोडं. हा? रताळा देऊ? आहे, दे रे, रताळं बरं आहे, तुला दे. आहे ना त्याला टाकायचे चांगला 2 पीस पडेल चालू खाऊन घे खाऊन काय आला? डोक्यात पाणी झालं का तुमच्या? या अशा बेवड्यामुळेच कार्यक्रम डाब्यात झाला. डाब्यात नाही पाव काउंटरला का हा? डाबा अरे त्याचा कार्यक्रम आहे त्यालाच खायला नाही राहिलं तुला डबाचं पडलं तुला चल मला डब्याचं डाब्यात पडलं. उकडे काढायचं तुका होतं. काही मरतो का काय मटण खाऊ आहे. खाऊ चला घरी जाऊ बेस बाकर खाऊ चला ए, जाळ करता अभ्यास नाही तिकडं. आता एवढं उन्हाची तिथं भाकरी थापली आता घरी थापू का? आणि कोण करीन ती काय माहिती? करीन कोण उपाशी राहा ना बाकरी आहे का बाळांनो चव आली तुम्हाला चव. बाकरी तू आहे कर का? तू कर बाकी केलं. कोण? तू हा का? मग तुला काय झालं? हा? आज तुला कोणी केला कार्यक्रम? हा कार्यक्रमाला असेल तुम्ही सगळे. ए, मी आले तो बघूला कसं तुझा तोंड पाहिजे नाही. हा तो बघू बघूला कसं होतं म्हणून. तू तिचं बघूला तर पाहिजे खरी मा बघूला सोडून दे तिच्या बघूला काय का कसं बाबराव अरे ह्यो बोलतो काय बाई? तमाशा आहे आता अरे, हा खाऊन चाललाय वाटसोड खाऊन चाललाय तू पाय केळी कवानी वाटसोड वहिनी तो नाव चालू घ्या मटण वहिनी तो नवरा आवड थोडा पाठण पोट जवळ चालू आता काय खायचं? आता आणि पाऊस येईल मटण आता खावा एकमेकांचा तोडून यायच्या आवतासाठी का? बाबर ते आंबे अरे तो कार्यक्रमामुळे मी सिन्नरचे काम सोडले. नाही तर हाडकं चोक तसं चोक खावा आहे अरे बाबून यायच्या बघूल्या बघूल्या तोंडाचे तुमची का? वहिनी कुत्रे मास एकत्रच खात होते माझे ये देवा कुत्र्याने टाकलं का हे मास असे बेवडे राहते बाई बापा ताई कार्यक्रम राहतो का यांच्या भरोश्यावर कोणी राहील का बरं? तरी तू तुम्ही या होते- गाबाळा तू होती रे तिला मी बघूया. दाखल गेलते ना. या गाबाळांमुळेच कार्यक्रम तुम्ही मळ्यात ठुला हा. ती गाबाळ तिड आली ये, आणि या बाई, ये, हा ये. बाई 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 यांना असं मला एवढंही मळे हिंडावली खायसाठी. यांना खायचा नाही या हा हा याला ते करून सांगितलं नाही होते नाही तर लवकर आला होता आपण जेवायला. चला आता घरी चला जाऊ दे. तर चहा पाणी करते ना. चहाला काय करते आता? अहो, तुमची ए, दारू आवाज पाच बाई आता कशी जाईल ना? दारू पाच आहे अरे, कार्यक्रमाचे काय दारू बिरू अरे, आधीच आहे ना मी टेन्शन किती मध्ये पेले बाई, हाताने आहे मी वाजवा. टेन्शन मध्ये माझं मटण आणलं मी टेन्शन मध्ये 1 किलो आणा आपल्या दोघांना आता काय? घरी बनवून आता मस्त. नाही मटण घेतो वाव घरी. ए, चला. खांड गोळा करून आणली. नाही नाही कोण नाही रिकामं याचं. ए, नाही रे, मला नाही का आता? हं? मला नाही जेव घालायचं. आता चल पिठलं खाऊ जा काय लाचारेल चला, गोळ्या चला. त्या मटणासाठी चला घरी चहा पाणी करतो. जा, तू जा. चला ना. मग आम्ही चला, काय चला, आहे आपण. रात्री चला. घरी ये. हम्म. मी आता सिन्नरला जातो 1 किलो मटण घेऊन येतो. आणि कोणची गदड करीन ती? तुला काय झालं? मी करायला त्या मोकळं आवतासाठी नाही. मी इकडे माळ करीन मी करणार नाही कशी घालते बघ. तिकडं गु खाय इकडे कशी घालते गाड्या बघ. जाऊन तिकडं इकडे कशी घालते हा. बघ. मी आले ते भाकरी विक्री करू लागायला हा मी प्रेमा खातर आले ते होते. आता लटकते का तवाल्या? हा मी आणतो 1 किलो माल तेवढं मटण तू करून तिकडं खाऊन ये हा. खाऊन ये तिकडं वय पुढं वय पुढं हाय. पावर करी सुटला उमण्या वानाचा तोंड वाश्या